नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आपण मागेल त्याला शेततळे योजना या योजनेच्या संदर्भात माहिती बघणार आहोत। तसेच नवीन अपडेट आलेली आहे, नवीन अपडेट काय आहे ती आपण बघणार आहोत। तसेच या योजनेचा फॉर्म कसा भरायचा या संपूर्ण या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। तर नवीन अपडेट काय आहे या योजनेची, किती अनुदान भेटणार आहे, पहिले किती भेटत होतं आता किती भेटणार आहे, याच्यात वाढ झाली आहे की नाही, किंवा याचे सरकारनं आता नवीन शेततळे योजनेची नवीन अपडेट काय दिलेली आहे, या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मागेल त्याला शेततळे योजना 2025 नवीन अपडेट। मागेल त्याला शेततळे योजना 2025 ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे, जी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाणी साठवण्यासाठी शेततळे उभारण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करते। कशासाठी आहे तर शेततळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध राहावं यासाठी ही योजना सरकारने आणलेली आहे। मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट काय आहे? महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झालेले आहे। त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे। पावसात पडलेला खंड व पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्य यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा विचार करून हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे, हिवाळी अधिवेशन कुठं होतं तर नागपूर येथे, मागेल त्याला शेततळे योजना जाहीर केली। शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे। याचा मेन उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांचे उत्पादन हे दुप्पट वाढवणं किंवा उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने ही योजना सरकारनं सुरू केलेली आहे। त्यामुळे काय होणार तर शेतकऱ्याचं जीवनमान उंचावणार। जर पीक जास्त झालं, उत्पन्न जास्त झालं तर शेतकऱ्याजवळ पैसा येणार आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे। शेततळे योजना ही शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरलेली आहे। शेतकऱ्यांसाठी एक काय आहे ती संजीवनी योजना ठरलेली आहे। मागेल त्याला शेततळे लाभार्थी पात्रता, याच्यासाठी पात्रता काय आहे, पात्रता काय आहे ती सांगितलेली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन उपलब्ध आहे, म्हणजे कोणता शेतकरी कमीत कमी त्याच्या नावावर एवढी जमीन तरी पाहिजे, त्यांनाच ही योजना, ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। यापूर्वी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक शेततळे अथवा बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नाही असे लाभार्थ्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र असणार आहेत। लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक असणार आहे। या काही पात्रता आहेत, या पात्रता तुमच्याकडे म्हणजे एवढ्या पात्रता पाहिजे तरच तुम्हाला ही योजनेचा लाभ घेता येईल। शेततळे लाभार्थी निवड कशी होते, निवड प्रक्रिया कशी आहे तर लाभार्थी शेतकरी दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच BPL बिलो पॉवर्टी लाईन असल्यास किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झालेली असेल अशा कुटुंबाला म्हणजेच त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादी देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येते। या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम सादर करण्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजने अंतर्गत निवड करण्यात येते। कोणाला तर
त्या कुटुंबातील एखाद्या कुटुंबातील जर आत्महत्या झालेली असेल किंवा ज्येष्ठता यादी देऊन त्यांची निवड केली जाते. मागेल त्याला शेततळे अनुदान देय रक्कम किती आहे, रक्कम किती होती आणि आता किती वाढलेली आहे ते आपण बघूया. शेतकऱ्यांच्या उपरोक्त नमूद आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम आयुक्त कृषी यांनी निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्वरित निश्चित करावी व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्वरित निर्गमित कराव्यात. तथापि अनुदानाची कमाल रक्कम ₹50,000 इतकी राहील. 50,000 रुपयापेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याने स्वखर्चाने करणे आवश्यक असणार आहे. म्हणजे तुम्हाला अनुदान किती दिलेलं आहे सरकारने, तर 50,000 रुपये तुम्हाला अनुदान. त्याच्यावरती जर तुमचा खर्च झालेला असेल तर तुम्हाला तो खर्च खिशातून भरावा लागणार आहे. किती दिलेला आहे सरकारने, तर 50,000 रुपये रक्कम दिलेली आहे. तर आता नवीन याच्यात किती वाढ झालेली आहे, तर नवीन याच्यामध्ये आता 75,000 रुपये वाढ झालेली आहे. किती, पहिले किती होती, 50,000 रुपये, आणि आता किती झालेली आहे, तर 75,000 रुपये ही वाढ झालेली आहे. ही नवीन अपडेट या माध्यमातून द्यायची होती, व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे किती झालेली आहे नवीन रक्कम, तर 75,000 रुपये ही नवीन अनुदान देण्यात येत आहे. शेततळ्याचे आकारमान. या योजनेअंतर्गत खालील आकारमानापैकी एका प्रकारची शेततळी घेण्यास मुभा राहील. आकारमान निहाय शेततळ्याचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित काम खालील प्रमाणे असणार आहे. म्हणजे हे शेततळ्याचं आकारमान आहे. हे आकारमानाची शेततळी तुम्हाला घेता येतील. योजनेनुसार शेततळ्याचे बांधकाम मंजुरीच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. कालावधी किती आहे, कालावधी 3 महिने. 3 महिन्याच्या आत तुम्हाला हे काम कंप्लीट करणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त 5 शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रितरित्या सामुदायिक शेततळे घेता येतील. जास्तीत जास्त किती, तर 5. जास्तीत जास्त 5 शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रित सामुदायिकरित्या शेततळे घेता येतील. या शेततळ्याचे आकारमान आकारमानाच्या प्रमाणात राहील. तसेच त्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापर, पाण्याची टक्केवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार करावा व तो अर्जासोबत सादर करावा. काय, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर करायचा आणि तो अर्जासोबत जोडायचा. हा स्टॅम्प पेपर हा अनिवार्य राहील. शेततळे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना या अटी बंधनकारक आहेत. कोणत्या अटी आहेत ते आपण खाली बघूयात. तर कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी शेततळ्यासाठी निश्चित केलेल्या जागीच शेततळे घेणे लाभार्थी शेतकऱ्यांना बंधनकारक असणार आहे. म्हणजे कृषी विभागाने जे सांगितले इथं शेततळे घ्यायचे तर तुम्हाला तिथंच घ्यावं लागेल, नाही तर तुम्हाला शेततळे भेटणार नाही. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम 3 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहील. जर कार्यारंभ झाला, शेततळे कामास सुरुवात झाली, तर 3 महिन्याच्या आत ते करणं तुम्हाला बंधनकारक राहील. लाभार्थ्याने स्वतःचा राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँकमधील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकची झेरॉक्स सहित सादर करणे गरजेचे आहे. तुमचा बँक अकाउंट किंवा तसेच खाते क्रमांक हे कोणाकडे द्यायचे आहे, तर कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला सादर करायची आहे. कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला फिक्स जेवढी दिलेली आहे, पहिले किती होती, तर पहिले 50,000, आता 75,000 वाढून किती झालेले आहे, तर 75,000 रुपये रक्कम एवढी तुम्हाला देण्यात येईल. याच्यापेक्षा जास्त देता येणार नाही. शेततळ्याची निगा राखण्याची तसेच वेळप्रसंगी दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची किंवा लाभधारकांची असणार आहे. म्हणजे तुमच्या शेततळ्याची निगा तुम्हीच राखली पाहिजे. एकदा अनुदान भेटले की परत अनुदान भेटणार नाही. पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था स्वतः लाभार्थ्याने करावी. म्हणजे पावसाळ्यात जर तुमच्या याच्यात जर पाणी येत असेल वाहून, त्याच्यासोबत जर गाळ आला तर त्याच्यासाठी जबाबदार तुम्हीच असणार आहे. तो गाळ काढून
काढून घेणे किंवा साचू न देणे यासाठी तुम्हाला ते काम करावं लागेल. लाभार्थ्यांच्या 7/12 या उतारावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक राहील. शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक असणार आहेत. आता सर्वच लावतात का? नाही, पण सरकारने दिलेले आहे की तुम्ही लावला पाहिजे. शेताच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक असणार आहे. आता शेततळ्याच्या बांधावर किंवा पाण्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या बाजूने वनस्पती म्हणजे लावणे तुम्हाला बंधनकारक असणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अनुज्ञेय राहणार नाही याची नोंद लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांनी घ्यावी. म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली, समजा पाऊस जास्त झाला किंवा भूकंप झाला, काही झालं तर शेततळ्याची जर हानी झाली तुमच्या, तर याला सरकार जबाबदार राहणार नाही. मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे लाभार्थ्यास बंधनकारक राहील. जे आकारमान दिलेलं आहे तुम्हाला त्या आकारमानाचं तुम्हाला शेततळे खोदावं लागेल. इनलेट व आउटलेट विरहित शेततळी घेण्यास लाभार्थ्याकडे शेततळ्यामध्ये पाणी उचलून टाकण्याची आवश्यकता व त्या सर्व सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच अशा शेतकऱ्यांनी प्लास्टिक अस्थिरीकरण स्वखर्चाने करावे. म्हणजे शेततळ्याचे पाणी खाली जमिनीत मुरू नये यासाठी खाली काय टाकले जातं, तर एक असं चौकोनी आकाराचा हे असतो पॉलीपॉन्ड, त्याला काय म्हणतात, प्लास्टिक. ते प्लास्टिक आथरले जातं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले जातं, कारण की पाणी जमिनीत मुरू नये म्हणून ते पॉलीअस्टरीन टाकले जातं. ते कोणाचा खर्च आहे तो स्वखर्चाने करावा लागतो. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत? या योजनेचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर या योजनेसाठी तुम्हाला कोणते कागदपत्र सादर करावे लागतील? तर जमिनीचा 7/12, 8 उतारा, दारिद्र्य रेषेखाली कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला, दोन्हीपैकी एक, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत, बँक पासबुक असले पाहिजे तुमच्याकडे, तसेच पासपोर्ट साईज फोटो असले पाहिजे, मोबाईल क्रमांक, प्रतिज्ञापत्र म्हणजे शपथपत्र तुमच्याकडे पाहिजे. अर्ज प्रक्रिया. आता अर्ज प्रक्रिया कशी करायची? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे? तर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन egsmahaonline.gov.in ही वेबसाईटवर तुम्हाला गुगलवर टाकायची आहे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या डॅशबोर्डवर क्लिक करा. म्हणजे हे जर तुम्ही वेबसाईट जर टाकली गुगलवर तर तुम्हाला काय येईल, असा एक बॉक्स दिसेल, मागेल त्याला शेततळे, यावर क्लिक करायचं डॅशबोर्डवर. नवीन अर्ज सादर करा आणि आवश्यक माहिती भरा. हे केल्यानंतर तुम्हाला एवढा अर्ज पूर्ण करायचा आहे. वरील कागदपत्रे, तुम्हाला जे कागदपत्र सांगितलेले आहेत ते सर्व अपलोड करायची आहेत. अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्थिती डॅशबोर्डवर तपासा. म्हणजे खरं तुमचा अर्ज व्यवस्थित भरलेला आहे किंवा नाही याची खात्री करून तुम्ही घ्या. आणि ही वेबसाईट आहे, ही वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता. संपर्कासाठी तुम्हाला अधिक माहितीसाठी किंवा संपर्क मदतीसाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबर आहे 1800-120-8040. हा टोल फ्री नंबर आहे, 24 आवर्स चालू असतो, तुम्ही संपर्क साधू शकता. ही योजना शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाच्या दृष्टीने एक महत्वाची पायरी आहे. योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी पाण्याची शाश्वत सोय करा आणि उत्पादनात वाढ साधा. म्हणजे या योजनेचा मेन उद्देश काय आहे, तर तुम्ही पाणी साचवा आणि भरघोस उत्पन्न वाढवा आणि त्याच्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. ही योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.